हे हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आता वाजले दुपारच्या 1. आम्हाला एका ठिकाणी जायचं होतं. ॲक्च्युली सकाळीच जायचं होतं, पण दुसरी कामं होती त्याच्यामुळे जाता आलं नाही. आणि मित्रांनो, आयुष्यामध्ये वेळच्या वेळी छोटे इन्व्हेस्टमेंट करणं खूप गरजेचे आहेत. कारण ह्या छोट्या इन्व्हेस्टमेंट ह्याच आपल्याला फ्युचरमध्ये खूप प्रॉफिटेबल राहतात. आणि अशाच काही ज्या इन्व्हेस्टमेंट आहेत त्या आम्ही वेळच्या वेळी केल्या होत्या. 2004 साली जेव्हा आम्ही पहिल्यांदा इथे आलो होतो पनवेलला, तेव्हा नानांनी हे तर घर कुणाला राहण्यासाठीच घेतलं होतं. तेव्हा ते एकटे कमवणारे होते. त्यानंतर आम्ही जेव्हा दोघे काम करायला लागल्यानंतर हळूहळू आम्ही एक गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करायला लागलो. मग ते गोल्डमध्ये असू द्या, प्रॉपर्टीमध्ये असू द्या, नाहीतर इतर कोणत्याही गोष्टींमध्ये असू द्या, ते आम्ही एक करून स्टेप बाय स्टेप करत राहिलो. आणि अशा इन्व्हेस्टमेंटमध्ये प्रॉपर्टीची इन्व्हेस्टमेंट ही खूप मोठी इन्व्हेस्टमेंट मानली जाते. मोस्टली आम्ही ज्या प्रॉपर्टी घेतल्या त्या आम्ही अंडर कन्स्ट्रक्शन असताना घेतल्या, जेणेकरून कुणाला लोड आला नाही कोणतंही पेमेंट करण्याचा. फक्त ॲडव्हान्स पेमेंट करून त्यांचं स्टेप बाय स्टेप जसं काम होईल तसं आम्हाला ते पेमेंट करावं लागलं. त्यामुळे हळूहळू त्या गोष्टी आम्ही करत राहिलो आणि त्या होत गेल्या. सो त्याच पद्धतीने आम्ही करंजाडेचं घर घेण्या अगोदर एक प्रॉपर्टी घेतली होती, ती म्हणजे गोदरेजची प्रॉपर्टी. सो त्या प्रॉपर्टीचं आज पोझिशन आहे. आता जे 1 BHKचा रेट आहे त्या रेटमध्ये आम्हाला ती प्रॉपर्टी तेव्हा मिळाली होती. आणि ही ॲक्च्युली प्रॉपर्टी आम्ही थोडं पनवेलच्या आउटसाईडला घेतली होती. सेकंड होम म्हणून आम्ही ती चूज केली होती. 4 ते 5 वर्ष झाली ह्या प्रॉपर्टीला परचेस करून. लॉकडाऊनच्या दरम्यान थोडंसं काम स्लो डाऊन झाल्यामुळे थोडासा वेळ गेला, पण आता ते सगळं काही झालेलं आहे आणि आज त्याचं पोझिशन पण मिळते. सो ते इतकं प्रॉफिटेबल झालं की ती इन्व्हेस्टमेंट तेव्हाची खूप कामाला आली. सो म्हणून मित्रांनो, छोट्या गोष्टींमध्ये वेळच्या वेळी आपण जर इन्व्हेस्टमेंट केली तर ती पुढे जाऊन खूप फायद्यात राहते. ते गोल्डमध्ये असू द्या, प्रॉपर्टीमध्ये असू द्या, नाहीतर म्युच्युअल फंडमध्ये असू द्या. ह्या ज्या मेन इन्व्हेस्टमेंट आहेत ह्याच्यामध्ये थोडी गुंतवणूक करून ठेवायची, जेणेकरून ते फ्युचरसाठी आपल्याला खूप हेल्पफुल होतं. सो आता आम्ही सगळे चाललोय. नेहा 4 दिवसापूर्वी पप्पा मम्मींकडे गेली होती, कारण नेहाची छोटी बहीण निकिता USA वरून आलेली आहे आणि आता तिकडूनच आपल्याला त्यांना पिकअप करून सोबत जायचं आहे. सो असं एकत्र एका गाडीने आम्ही आता जाणार आहोत. सो बघूया आता तिथे जाऊन ती प्रॉपर्टी काय आहे, कशी आहे ते तुम्हाला दाखवतो. चला. येतो रे बाळा, येतो. आम्हाला जरा लाजून होऊ दे. होय, आम्ही नवीन बघितले आणि मग खेळतो. आता नेहा आले, रेयू आलाय आणि पप्पा आणि आई पण आले. सो आता इथून आम्ही पनवेलवरून निघालोय. एक 10 मिनिटामध्ये आम्ही पोहोचू तिथे. हे आहे सेल्स ऑफिस इथलं गोदरेजचं, आणि इकडे पोझिशनचं ऑफिस इकडे मागे होतं. हे आहे ॲक्च्युली फेज 1 आणि हे आहे फेज 2. ह्यामध्ये आपला फ्लॅट आहे. सो हा प्रोजेक्टचं नाव आहे गोदरेज गोल्फ मिडो. सो आता आम्ही त्या दिशेने चाललो आहे. गाडीत आता परत बसा उतरा त्यापेक्षा उलट चालत जाऊ, आणि बाकी सगळे गाडीतून येत आहे. ह्या फेजमध्ये 2 टॉवर आहेत. ही आहे 1 आणि हा आहे 2. ह्याच्यामध्ये 1 BHK आणि 2 BHK आहेत. त्याच्यामध्ये 2 BHK आणि 3 BHK. तर ह्याच्यामध्ये आपला फ्लॅट आहे. सो आता आपण जाऊया. त्याचा गेट तिकडे आहे. इथून गेटमधून एंट्री केली आणि इकडे आम्ही चाललो आहे. ही समोर जी बिल्डिंग दिसते ही पार्किंगची आहे. म्हणजे दोन्ही टॉवरमधले जेवढे सगळे कार्स असणार ते त्या बिल्डिंगमध्ये पार्क होणार. आणि ह्या दोन्ही बिल्डिंगचे जेवढे ॲम्युनिटीज आहेत, क्लब हाऊस आहे, स्विमिंग पूल आहे, थिएटर्स वगैरे आहेत, ते सगळे इथं असणार आहेत. सो खूप मोठा एरिया आहे. येस, सो हां, येऊ शकतो. आता हे सगळे वर तिथे उतरलेत. असं सगळ्या ॲम्युनिटीज आहेत तिथे. तर बघूया आज जाऊन आता कसं काय केलं आहे त्यांनी. ते आपलं जे आहे हे टॉवर 2मध्ये, आणि टॉवर 2ची ही एंट्रन्स लॉबी आहे. सो इकडून पण आपण जाऊ शकतो आणि इकडून पण जाऊ शकतो. सो ही मेन लॉबी. टोटल 27 फ्लोअर आहेत ना. रिव्ह्यू चालत आलं कुठून.
थकला. सो लिफ्टमधून असं बाहेर पडल्यानंतर ही मोठी अशी लॉबी आहे. इकडे 3 फ्लॅट आहेत आणि तिकडे त्या साईडला 3 फ्लॅट. त्यांनी डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. गणपती बाप्पा. थँक्यू थँक्यू. सो फायनली आपल्या घरात आलो आपण. हे किचन आहे एंट्रीलाच. दोन्ही साईडला त्यांनी सगळं बनवून दिलेलं आहे. इकडे गॅलरी आहे. गॅलरी ही मोठी आहे आणि हा इकडे जो व्ह्यू आहे हा आपल्याला गोल्फ कोर्सचा व्ह्यू आहे. जे आपण बिल्डिंग बघितली होती खालून पार्किंगची, त्याच्यावर व्हॉलीबॉल फुटबॉल ह्याच्यासाठी त्यांनी सगळं अरेंजमेंट केलेली आहे. सो त्यांनी केक वगैरे अरेंज करून ठेवलेला आहे आणि बलून्स फुलवून ठेवलेले आहेत. हॉलला आणि सगळ्या बेडरूमला सगळ्यांना AC आहेत. सगळे गोदरेजचे आहेत आणि असा मोठा असा हॉल आहे. मस्त आहे ना. आईस स्पेस आहे, मोठं आहे. आणि हा वरून असा व्ह्यू येतो. हे टॉवर 1 आहे आणि हा पुढे गोल्फ कोर्स दिसतोय आपल्याला. आणि त्याच्या बाजूने असा ट्रॅक बनवला आहे रनिंगसाठी वगैरे. तो अजून 3 फेज बाकी आहेत ना. टोटल 5 फेज आहेत. पुढे आहेत. सो आता थोड्या वेळात केक कट करायचा. तुम्हाला पहिल्यांदा दाखवून देतो काय काय आहे. इथे हे असं बाथरूम आहे मोठं असं. आणि हा एक बेडरूम आहे. ह्याच्यामध्ये वॉर्डरोब वगैरे बनवून दिलेलं आहे त्यांनी सर्व काही. इथेही AC आहे आणि इथेही वॉर्डरोब आहे मोठं असं. देन इथे एक सेकंड बाथरूम आहे आणि इथेही गॅलरी आहे. कसं आहे आई? व्ह्यू चांगला आहे ना. पावसाळ्यात मस्त वाटणार आहे. हो हवा आहे हवा आहे. हो रे बाळा हो रे बाळा. वॉर्डरोब पण छान आहेत. कलर पण मस्त आहे. सगळं काही व्यवस्थित बनवून दिलं आहे. सो आता ते थांबलेत आमच्यासाठी. केक कट करूया म्हणजे आपण निवांतपणे घर बघू शकतो. आता इथे खेळ नाही आहे त्यामुळे आपल्याला आता दरवाजाला डबल टेप हात चिटकवायला लागणार आहे. कसं वाटतंय? एक नंबर. म्हणजे जसं घर आपण हॅपी आहे. जसं ज्या पद्धतीनं आपण हे केलं होतं अपेक्षा केली होती तशा पद्धतीनं तिने केलेलं आहे. करेक्ट. आणि गोदरेज आहे ना. गोदरेज नाव आहे. तरी लॉकडाऊन 2 वर्ष गेली पण तरी पण त्यांनी बरोबर परफेक्ट 4 वर्षात दिलेलं आहे. 3-4 वर्ष तर आता नवीन प्रोजेक्टला लागतात आणि नवीन टाउनशिप म्हटलं तर 4 वर्ष बरोबरच आहे. सो हळूहळू अजून डेव्हलपमेंट सगळे जे आहे ते हळूहळू होतील. सो असा हार लागलेला आहे आपला. सो आता हार बांधलेला आहे. आता कसं त्यांना घाई आहे. इतर पण ठिकाणी पोझिशन्स द्यायचे आहेत. टोटल 7 पोझिशन्स आहेत ती एका दिवसात आज. सो थोडी घाई आहे त्यांच्या. त्यामुळे आपण पटकन फक्त बघून घेतलं सगळं काय 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 त्यांनी दिले ते. सो आता एकदा व्यवस्थित नारळ फोडून पूजा वगैरे करून मग आपण एकदा व्यवस्थित गृहप्रवेश करणार आहोत.
तिथून आम्ही सर्व प्रॉपर्टी वगैरे बघून आलो आणि आता इथे की सेरेमनी होणार आहे. सो की हँडओव्हर म्हणतो आपण, ते आता सगळं काही इथे होणार आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. अशा पद्धतीने सगळं काही झालं. घर बघितलं, की सेरेमनी वगैरे झाला, सगळं जसं पाहिजे तसं सगळं मिळालं. हे की नाही? हां, स्वच्छ वातावरण आहे, पोल्युशन नाही, काय नाही. डेव्हलपमेंट हळूहळू होणार सगळं. हां.